दादा यवतमाळमध्ये काल 2 गटात काही दिवस भुसभुस सुरू होती. 2 गटात मेजर राडा झाला, जाळपोळ झाली, लोक रस्त्यावर उतरले. प्रशासन प्रथम दर्शनी अपयशी ठरलं सगळीकडे. 2 गटात काही झालं असं दिसत नाहीये. त्याच्यात एका गटानेच हल्ला केला असं दिसतोय. कारण जी घटना घडली आठवड्याभरापूर्वी त्याचे आरोपी सगळे अटक झाले होते. गाव सगळं एकोप्याचं आहे. मी त्या गावातल्या काही लोकांना संपर्क केलेला, काल हिंदूंना केलेला, मुस्लिमांना सुद्धा केलेला. गाव एकोप्याचं असताना परवाच्या दिवशी काही नेते गेले उत्साही आणि या ज्या पद्धतीनं भाषण केलं तसं त्या गावाची ती परंपरा नाही आहे. तसं असताना जाऊन काही लोकांनी हे केलं आणि काल अचानक बाहेरील बाजार होता गावातला, बाहेर गावाहून आलेले 200-400 लोकांनी त्या गावामध्ये उन्माद मांडला सगळा. अक्षरशः गावातल्या लोकांची साथ असेलच, कारण गावातल्या लोकांच्या साथ असल्याशिवाय बाहेरचे लोक असं काही करू शकत नाही. पण तो विषय संपलेला असताना उकरून काढला गेला आणि त्याला सत्ताधारी पक्षाच्या लोकांची भाषणं कारणीभूत आहे. जे कोणी एक स्टेटस ठेवलं होतं, एका मुलाने स्टेटस ठेवलं होतं, ते स्टेटस या घटनेशी संबंधित तसं नव्हतं म्हणता येईल. जी घटना कुठेतरी उत्तर प्रदेशमध्ये घडलेली त्याच्या संदर्भात त्यांनी स्टेटस ठेवलं होतं आणि त्याच्यावरून एवढा मोठा उन्माद. आणि आम्ही नेहमी सांगतो की निवडणुका जवळ आल्या की अशा पद्धतीनं हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचं षडयंत्र यांचं असतं. दुर्दैवानं पोलीस याला बळी पडतात. कारण परवा असे सगळे माथे भडकाऊ भाषण झाल्यानंतर काल गावात योग्य बंदोबस्त असायला पाहिजे होता, परंतु हा ठेवला गेला नाही. परिणामी दंगल घडली. यवत गाव तसं पाहायला गेलं तर असं दंगलीसाठी किंवा जातीयवादासाठी बिलकुल याची ओळख नाही आहे. मी सगळी माहिती घेतली. कोणीतरी जाणीवपूर्वक, कोणीतरी काय म्हणजे जे सत्ताधारी लोक आहेत त्यांनीच जाणीवपूर्वक ही दंगल घडवलेली स्पष्टपणे दिसतंय. राजन विचारेंनी एक आरोप केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की शिंदेच्या त्रासाला कंटाळून मस्के हा काँग्रेसमध्ये जाणार होता आणि आता हा त्यांचे गोरवे राहतात. बरोबर आहे. त्याला काय, आम्ही सुद्धा कित्येक वेळेस बैठकांमध्ये वेगवेगळे बसलेले असताना त्यांचे वक्तव्य ऐकलेले आहेत. शिंदेंच्या विषयी ते काय भावना होती, त्यांची सद्भावना म्हणता येईल त्यांना काय होती माहिती, आणि शिंदेंना सुद्धा या गोष्टी माहिती आहेत. परंतु आता अडलेले नडलेले एकत्र झालेले आहेत. उद्योगात व्यापारात मोठ्या प्रमाणात दबाव दिसतोय, टेन्शन होते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. काय वाटतं तुम्हाला? काय विचार? ते पुण्यामध्ये बोलताना ते असं म्हणले की पुण्यामध्ये गुंडशाही सुरू आहे, व्यापाऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात दबाव आणला जातोय. कोणाची गुंडशाही ते एकदा स्पष्ट झालं पाहिजे. कोणाची गुंडशाही आहे हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे. पोलीस तुमच्या हातात आहे, सत्ता तुमची आहे, खासदार तिथं तुमचे आहेत, आमदार तिथं तुमचे आहेत, मंत्री केंद्रात तुमचे आहे, राज्यात तुमचे. मग दबाव कोण आणतं किंवा या दबावाला सपोर्ट कोण करतं हे स्पष्ट झालं पाहिजे. उगाच दबाव आहे, गुंडागर्दी आहे करणारे तुमचेच लोक, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांनी एक विशेष शब्द वापरला आहे, राजकीय दादागिरी. दादा असा शब्द वापरला. हे पण स्पष्टपणे अजितदादांना बोललेले ते, बाकी काय बोललेले. कारण मी ऐकलं त्यांचं वक्तव्य. ते काही लोक भले दादागिरी करत नसेल पण दादागिरीसारखं त्यांचं वक्तव्य असं ते बोलले. याचाच अर्थ चंद्रकांत दादा तर साधे सरळ व्यक्ती आहे, दुसरे दादा अजितदादाच उरतात, म्हणजे याचाच अर्थ अजितदादांना ते बोललेले आहे. उद्योग जगतामध्ये सुद्धा पुण्यामध्ये दादागिरी वाढल्याचा आरोप होतोय. बरोबर आहे. पुण्यामध्ये चाकण असेल, रांजणगाव असेल, आता हा जो पुरंदर वगैरे यवत ह्या पट्ट्यात असेल, जिथं अशा पद्धतीनं उद्योगधंदे आहेत तिथे जे दादागिरी शब्द वापरतात, खरोखर ही दादागिरी चालते. कित्येक संभाजीनगरच्या उद्योजकांनी मला तिथल्या एक कथा सांगितलेली आहे की एखाद्याने भूमिपूजन करायला सुरुवात केली तरी तिथपासून घड्याळीचा बोर्ड लावलेली गाडी तिथे येते. मग काय करते शेवटपर्यंत, म्हणजे अक्षरशः दबावाखाली काम करावं लागतं. असं वातावरण कुठंच नाही. आम्ही महाराष्ट्रात फिरतो, असं पुण्याच्यामध्ये जे वातावरण आहे दादागिरीचं असं कुठंच वातावरण नाही. मुंबईमध्ये सुद्धा नाही आहे, ठाण्यामध्ये सुद्धा नाही, संभाजीनगरमध्ये नाही, नागपूरमध्ये नाही, पण पुण्यात आहे. नाना पटोले हे उलट्या खोपडीचे आहेत असं बावनकुळे म्हणाले. नाना पटोले फक्त राहुल गांधींना खुश करायचं काम करतात असं त्यांचं मत आहे. मला नाही माहिती त्याची खोपडी उलटी का सुलटी आहे. बावनकुळेंना माहिती असेल, कारण एकमेकांचे जवळचे आहेत ते. तर मला तर जास्त त्याचं ज्ञान नाही.
चंद्रपूरचे भाजपचे आमदार किशोर जोरगोरे यांनी एका चौकाला आपल्या आईचं नाव दिलं आणि आता काँग्रेस त्याला विरोध करतोय की आईचं नाव राजकारणात कशासाठी आणलं? मला काय तिथला स्थानिक विषय आपल्याला काही जास्त त्याच्यात ते आज रोहिणी खडसे असं म्हणाले की जे सरकार विरोधात बोलतो त्याला टार्गेट केलं जाते आता काही वेळापूर्वी म्हणाले. हे काय असत्य असं म्हणता येणार नाही आहे. हे सत्यच आहे. एकनाथ खडसे साहेब सातत्यानं हनी ट्रॅपविषयी बोलायला लागल्यानंतरच रोहिणी खडसेंचे जे पती आहेत खेवलकर यांच्याविषयी ट्रॅप लावला. पोलिसांना एवढं ट्रॅप इथं कोट्यवधी रुपयाचे येत आहे त्या अदानीच्या बंदरामधून कोणी बघत नाही त्याला. गावोगाव आता सगळं पोहोचलेलं आहे. काय येतं जे काय पकडलं गेलं ते कोकेन असेल ड्रग्ज असेल पण तिथं दाखवलं गेलं 2 ग्रॅम 2.007 काहीतरी. आता 2 पॉईंटवर जास्त असतं म्हणून गुन्हा वेगळा दाखल होतो. 2च्या आतमधला असल्यावर गुन्हा सिरियस दाखल होत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं आयडिया वापरल्या जातात. मला असं वाटतं रोहिणी खडसे बोलतात हे सत्य बोलत आहेत. पण ते अदानीच्या जे बंदरातून तुम्ही येतोय म्हणता हो येत आहेत ना. सामील अदानी सामील आहेत त्याच्यात? नाही नाही सामील असं पण त्यांच्या बंदरातून येतात ना. त्यांनी जे बंदर आहे गुजरातचं तिथूनच सगळ्यात मोठं येतं आपल्याकडं. अफीन असेल कोकेन असेल वेगवेगळे ट्रक असेल हे सगळ्यात जास्त त्या बंदरातून येतात. थोडक्यात गुजरातमधून येतात मोठ्या प्रमाणावर. रामदास सावरकर कदम सदन ते दादरचं घर त्याला राष्ट्रीय संग्रहालय करायचं होतं आणि तशा पद्धतीची मागणी होती. तुमचीही मागणी होती. 2012-11ची मागणी आहे ती दादरचं सावरकरांचं घर. आता ते जेव्हा करण्याची वेळ आली तर 2012च्या मंत्रालयाच्या आगीत सगळे डॉक्युमेंट जळालेले आहे. त्यामुळे घर कोणाचं आहे ह्याच्यावरच वाद निर्माण होतोय आता असं सांगितलं सरकारने उच्च न्यायालयात. दुसऱ्याचा तर कोणाचा दावा नाही ना त्याच्यावर. आणि इतक्या दिवस सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे ना. मंत्रालयातले कागदपत्र जळाले असेल तरी काही कागदपत्र एकाच ठिकाणी असतात अशातला काही भाग नाही. तिथले लोक आणून देतील. माझ्या ओळखीचे ते सगळे लोक ते आणून देतील तुम्हाला लागले ते सगळे पुरावे सगळे त्या विषयाचे. रामदास कदमांचं जे सावली बार आहे त्यातला ऑर्केस्ट्रा परवाना रामदास कदमांनी परत केला पण त्याला रेस्टो बारचा परवाना कायम ठेवलेला आहे आणि त्याआधी बार चालवायला सुद्धा दिला होता. त्याच्यासोबतचा करारही रद्द केलेला आहे. हा सगळा विषय आणि वाद सुरू आहे. त्याच्यामुळे योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी होते. हे पहा जो बूंद से गई वो हौद से नहीं आती मी काल बोललेलो आहे. तुम्ही रेस्टो काय ऑर्केस्ट्राचा परवाना वापस केला. 22 मुलींना अटक झालेलीच आहे ना. राज्याचे गृह राज्यमंत्री यांचा डायरेक्ट संबंध असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीनं बार चालतो तिथं मुलींना अटक होते. हे तर किती योग्य आहे हाच विचार केला पाहिजे. आपण बारचा परवाना वापस केला. उद्या कोणी कोणाचं वास्तू भाड्याने देत असेल किंवा रेंटने काय असेल ॲग्रीमेंट असेल तर तिथं काय चाललं आहे बघणं आपली जबाबदारी आहे ना. आणि म्हणून मला असं वाटतं हे सगळ्या गोष्टी झाल्या तरी योगेश कदमांना तर राजीनामा द्यावा लागेल. नवीन कृषी मंत्र्यांचं पण एक आता वक्तव्य आलंय तर त्यांनी पदभार स्वीकारतात. सरळ कामं सगळेच करतात पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करणारे लक्षात राहतात. करून देतो असं म्हणतात. मला असं वाटतं त्यांची मनोवृत्ती आहे ती त्यांनी जे आपण पोटातलं ओटात म्हणतो ते त्यांचं आलेलं आहे. कारण ते सतत वाकडे काम करणाऱ्यांच्याच आता गँगमध्ये आहेत. गँग टोळी त्या गँगमध्ये आहे. ही गँग अशीच आहे. वाकडं काम सरळ कसं करायचं हेच ठरवणारी आहे. अनेक काम आहे राज्यात. वाकडं करायचं आणि त्याला नियमात कायद्यात बसवायचं. कृषी मंत्री पदाला काही शाप आहे का? म्हणजे अब्दुल सत्तार असतो धनंजय मुंडे असो माणिकराव बोकाटे असो आता अगदी दत्तात्रय भरणेपर्यंत त्यांच्याही पाठीमागे वादाचं शुक्ल असतो. सर असं नाही. काही चांगले लोक होते. फुंडकरांसारखे चांगले लोक होते. अनेक लोक चांगले होऊन गेले याच्यामध्ये. असं काही सगळ्यांना श्राप असतो अशातला नाही. आपल्या डोक्यात हवा गेली नाही पाहिजे. आपली जबाबदारी समजली गेली पाहिजे. मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आता गुजराती मतांवर डोळा ठेवून त्यांना अपीस करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही मराठीचा मुद्दा घेतला त्यातनं नुकसान होऊ शकतं असं त्यांना कदाचित वाटत असावं. तुम्हाला शह देण्यासाठी ही खेळी असल्याचं बोललं जाते. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीनं नाट्यप्रयोगातून प्रचाराचा शुभारंभ. निमंत्रण पत्रिका सुद्धा गुजराती छापलेली आणि गुजराती नाट्याचा प्रयोग सुद्धा होणार. हे पहा शिवसेनेनं भाषा जे त्रिभाषा सूत्र आहे याला विरोध केलेला आहे. पहिलीपासून हिंदी आणि याच्यात गुजरातीचा कोणताच संबंध येत नाही. त्याच्यामुळं गुजराती बांधवांनी काही केलं असेल तर त्याला काही विरोध करण्याची आवश्यकता असं मला मुळीच वाटत नाही.
ज्याची त्याची भाषा त्यांनी बोलावी, पण महाराष्ट्रात मराठी हा आपलं धोरण आहे. आणि त्याच्यामुळं गुजराती भाषा, अन्य भाषा, पण कोणत्याही भाषा जर स्वतःच्या भाषा विकासासाठी आणखी काही कोणत्या गोष्टी करतात तर त्याला काही विरोध असायचं कारण नाही, त्याला काही राजकीय रूप देण्याचं कारण नाही. नाही, हे सगळं बीजेपी स्पॉन्सर्ड आहे. बीजेपी गुजराती मतांना हे आपल्याकडे पहा ओढण्याचा भाजप प्रयत्न करते. सगळ्याच बाबतीत आम्ही त्या दिवशी माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं, भाजप जसं हिंदू मुस्लिम करतो तसं हिंदूमध्ये सुद्धा मराठी गुजराती करतो, मराठेतर करतो, ओबीसी SC NT असं विभाजन पाडण्याचा भारतीय जनता पार्टीचा सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे. या समाजात इंग्रजांची जी नीती होती, फोडा झोडा आणि राज्य करा, मग हीच नीती आज इंग्रजांसारखी भारतीय जनता पार्टी, पण अशी नीती फार दिवस चालत नसते. एक दिवस लोकांना या सगळ्या गोष्टीचा उलगडा होत असतो. पण ठाकरे बंधू मराठीसाठी अग्रेसिव्ह आहे, तर राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं गुजराती कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते. हे पुढच्या निवडणुकीला धरून चालले मराठीला शह देण्यासाठी नाही. अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्याच्या वतीनं अशा पद्धतीनं दुसऱ्या भाषेसाठी काही केलं जात असेल, कोणी करत असेल तर त्याला विरोध नाही, पण सरकारने करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. कोणी बाकी करत असेल, एखादा गुजराती बांधव गुजराती भाषेसाठी काही करत असेल तर आपलं त्याला विरोध करायचं कारण नाही. उद्या मग महाराष्ट्राला तामिळसाठी करावं लागेल, बंगालीसाठी करावं लागेल, तेलुगूसाठी करावं लागेल, कन्नडसाठी करावं लागेल. त्यामुळे मला असं वाटतं राज्य सरकारने किंवा सरकारी यंत्रणेनं अशा बाकी ठीक आहे, आपलं मराठी इंग्रजी हिंदी एवढं बोलतं ठीक आहे, परंतु बाकी भाषेत महाराष्ट्राच्या सरकारने जाण्याची आवश्यकता नाही. पण गुजराती मतांसाठी हे सगळं सुरू आहे. गुजराती महानगरपालिका मतांचा मुंबईत जास्त आहे, तो टार्गेट करण्यासाठी गुजराती हे सगळं करण्याचा प्रयत्न, असे आरोप होत आहेत. सत्य आहे ना. याच्या आधी झालं का असं? कोणीतरी केलं का? याच्या आधी कोणीतरी हे केलं का? आणि राज्य सरकार स्वतःची मशिनरी वापरून अशा पद्धतीनं राजकारण करते, याला आम्ही तीव्र विरोध करू. विषय तुम्हाला माहिती आहे, कौशल्य विकास विभागाच्या बढत्या झालेल्या आहेत, त्यात बऱ्याच बोगस दिव्यांगांचं मंगल झालेलं आहे. बोगस नाही, पण जनरली बढत्या होत असताना एक नियम असा आहे की जिथं तो आहे तिथं त्याला राहता येत नाही. कारण कधी कधी त्यांनी एखादी फाईल केलेली असते ती त्याच्या वरिष्ठाकडे जात असते, आणि आता तोच वरिष्ठ झालेला असेल तर त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टीला तो मान्यता देऊ शकतो. एक सरकारी जनरली नियम आहे की जिथं त्याची बढती झाली तिथं त्याला राहता येत नाही. परंतु कौशल्य विकास विभागात अशा पद्धतीनं माझ्या माहितीप्रमाणे मोठ्या अधिकाऱ्यांच्या 41 का 42 बदल्या झाल्या, त्यातल्या 42 पैकी 41 तिथल्या तिथंच ठेवल्या गेलेल्या. हे तर आत्तापर्यंत कधीच कोणत्या खात्यात झालेलं नाही, पण कौशल्य विकासमध्ये झाले, त्याला निश्चित विरोध आम्ही नोंदवलेला आहे, त्याला आम्ही विरोध करतोय. ठीक आहे, बदल्या करा, बढत्या करा, परंतु मग बढत्या केल्यानंतर त्यांना दुसऱ्याच्या अधिकाऱ्यांना तिथं आणा ना. महाराष्ट्रात अन्य अधिकारी आहेत त्या विभागात. हेमंत करकरेंचा छळ झाला होता असं हर्षवर्धन सपकाळ यांचं म्हणणं आहे, आणि ते पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. हे बा, हेमंत करकरे यांचं बलिदान झालेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 26 त्याच्यामध्ये सरकार म्हणून जी काही जबाबदारी दिली ती त्यांनी पार पाडलेली, हे आपण मानलं पाहिजे. आणि हे मानलं असताना जर कोणी त्याचा छळ केला असेल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे. सपकाळने आरोप कोणत्या अँगलने केला मला त्याची माहिती नाही, परंतु निश्चित मालेगावच्या प्रकरणामध्ये हेमंत करकरे हे तपास अधिकारी होते, म्हणजे मुख्य होते का नव्हते मला माहिती नाही, पण एक कोणत्या तरी याच्यात तपास अधिकारी होते. आणि त्यावेळेस एक प्रिडिक्शन चुकीचं करण्याचा प्रयत्न त्या काळात झालेला होता, आणि म्हणून एखाद्या वेळेस सरकारच्या मनासारखं नाही केलं म्हणून सरकारने एखाद्या छळ केलेला असू शकतो. असं छळ करणं चुकीचं आहे. एक तुळजापूरचं विचारतो शेवटचं, तिथे त्या पुजारी मंडळांनी आरोप केला आहे की प्रशासनाने तलवारच गायब केली आहे, जी तुळजा भवानीची तलवार आहे, तिथे वाद सुरू आहे त्यावर. एकतर 10 दिवस मंदिर बंद आहे, आणि कोणत्याही गोष्टी मूर्तीच्या किंवा अन्य करायच्या तर त्याची पवित्रता असते. मला त्याच्यातलं डिटेल्स माहिती नाही, परंतु अशी पवित्रता जपण्यासाठी गुप्तता हे ठेवावं लागते, कारण जनतेचा भाविकांचा भावनेचा मुद्दा असतो हा. त्याच्यामुळं जनरली या सगळ्या गोष्टी फार काही उघडपणे केल्या जात नाही.
परंतु आता तलवारच नाही, तलवारच का काढली किंवा गेली हे काही याला उत्तर नाही आहे. पण आता मला फोन आलेला तिथनं की सगळे लोक उपोषणाला धरणे धरण्यासाठी बसलेले आहेत की प्रशासनानं चुकून जर राहिली असेल तर प्रशासनाने पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागून मला असं वाटतं ज्या ठिकाणी ज्या ज्या वस्तू होत्या त्या त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्यावर ठेवल्या पाहिजे, लावल्या पाहिजे, व्यवस्थित हे केलं पाहिजे असं मला वाटतं. निश्चित तसं व्हावं अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयोग भाजपासाठी मतांची चोरी करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. तुमच्याकडे पुरावे आहेत, ज्यावेळी बॉम्ब फुटेल त्यावेळेला निवडणूक आयोग दिसणार नाही असं राहुल गांधी म्हटलं. हे पण त्यांनी पुराव्याचं स्पष्ट केलं आहे, महाराष्ट्राचं सगळ्यांनी स्पष्ट केलेलं आहे कशा पद्धतीनं मतदान वाढलं आणि कशा पद्धतीनं ते झालं. आणि आता बिहारमध्ये सुद्धा तसंच करण्याचा भारतीय जनता पार्टीचा किंवा निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टी काही वेगळं मानायची काही गरज नाही, एकच येते. आणि म्हणून बिहारच्या निमित्तानं पुन्हा एकदा अशा प्रयत्न करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. आणि म्हणून राहुल गांधींनी या संदर्भात ही भूमिका व्यक्त केली. ही भूमिका सत्य आहे. निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं वागतं, अतिशय मोनोपल्ली, सत्ताधारी पक्षाला, सत्ताधाऱ्यांना, भारतीय जनता पार्टीला मदत व्हावं असं धोरण त्यांचं आहे. सदावर्तींचा विचार प्रश्न बोलतात सदावर्ती काय केलं त्याने? ते म्हणतात की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना राजकीय दिवाळखोरी लागली. राज ठाकरेंचं सदावर्तेविषयी आपण काय बोल, सदावर्ते काय एवढं त्यांनी राजसाहेब किंवा उद्धव साहेबांवर बोलणं फार बोलावं असं मला नाही वाटत सदावर्तेंच्या. ते राज्यातला विरोधी पक्ष प्रभावहीन झालेला आहे असा मेसेज आता पसरला आहे. कारण अधिवेशनामध्ये घोटाळे, त्याच्यानंतर हे कोकाटे, हे सगळं झालं, कुठली कारवाई झाली नाही, काही विरोधी पक्ष काय करेल त्याला? केलं नाही. मग यापूर्वीच्या अधिवेशनामध्ये किंवा यापूर्वी जे काही असे घोटाळे व्हायचे त्यावेळेस त्या काळातला विरोधी पक्ष हा तेवढ्याच ताकदीनं उभा राहायचा आणि ते मंत्र्यांची राजीनामे घ्यायचे किंवा त्याच्यावर कारवाई करायला हवी. इथं काहीच होत नाही. मी आत्ता सांगितलं की गेंड्याच्या कातडीचं सरकार आत्ताच्या घडीला आहे. जो मंत्री रम्मी खेळताना दिसतो त्याला सुद्धा संरक्षण हे सरकार देतं. या सरकारलाच लाज राहिलेली नाही, शरम राहिलेली नाही. विरोधी पक्ष त्याच्या पद्धतीनं निश्चित या सगळ्या भूमिकेला विरोध केला. काय आमच्या हातात आहे का? राजीनामा किंवा राज्यपालाकडून ऑर्डर काढणं हे सत्ताधारी पक्षाच्या हातात आहे. ज्या पाहिजे त्या भूमिका रस्त्यावर आंदोलनं केली, आम्ही सभागृहात विषय मांडले, रोज तुमच्या माध्यमातून विषय मांडतो आणि त्याच्यामुळे विरोधी पक्ष त्याच्या पद्धतीनं ताकदीनं काम करतो. तोच प्रश्न आहे की त्यामुळे प्रभाव कमी झालाय का? असं नाही. सत्ताधारी गेंड्याच्या कातडीचे झाले. आधीचे सत्ताधारी संवेदनशील होते, आताचे सत्ताधारी संवेदनशील नाही. त्यांना काय वाटलं मला सांगा? मुख्यमंत्री काय करतात दररोज? काय भूमिका घेतात? नाराजी, तीव्र नाराजी, कारवाई करू, तीव्र कारवाई करू, सहन केलं जाणार नाही, माफी नाही, याच्याशिवाय काय? कारवाई काहीच नाही ना. आणि म्हणून एकीकडं मुख्यमंत्री फार मोठ्या साधन सुचितेच्या गोष्टी करतात, पण त्यांचे मंत्री काय करतात? सभागृहात रम्मी खेळतात, नोटाचे सिगरेट ओढत नोटाचे बंडल घेऊन इथं बसतात, एक डान्स बार चालवतो. हे प्रकार आता महाराष्ट्रात आधी असे लाज नसणारे, शरम नसणारे मंत्री आधी होते का? तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे ना, शिवाजीराव पाटील निलंगेकरांवर नुसता आरोप झाला मुलीच्या मारच्या प्रकरणात, तर त्यांनी राजीनामा दिला होताच ना. आता तर किती आरोप रोज होतात. यांनी तर महाराष्ट्र लुटायला सुरुवात केली. एवढ्या सगळ्या गोष्टी विरोधी पक्ष मांडतो, यांच्या परिणाम होत नाही. जनता याला योग्य तो उत्तर देईल. धन्यवाद. थँक्यू. काल वाळूमध्ये ते नकली नोटाच्या कारखान्यावर अहमदनगरच्या पोलिसांनी छापा टाकलेला, कसं होतं ते? यापूर्वी वाळूजमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळतं, त्याच वाळूजमध्ये आता बनावट नोटांचा कारखाना सापडतोय. बाहेरच्या जिल्ह्यातील पोलीस कारवाई करतात. हे आपल्या पोलिसांचं अपयश आहे. संभाजीनगरचे पोलीस अतिशय गैरव्यवहारात गुंतलेले, जबाबदारीनं आरोप मी करतो, सुस्तावलेले आहेत. दिवसाढवळ्या खून पडतात, ड्रग्सचे व्यवसाय चालू आहे, जुगाराचे अड्डे चालू आहे. पोलीस कशात गुंतलेले? वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे, तर याची जागा ताब्यात घेऊन दे, त्याची जागा ताब्यात घेऊन दे. सत्ताधारी पक्षाने केलेले गुन्हे त्याला लपवा, त्यांना कारवाई नाही करायची. विरोधी पक्षाचे एखाद्याने केले तर त्याला ताबडतोब त्याच्यावर काही जास्त आरोप नसताना त्याच्यावर तीव्र कारवाई करायची.
याच्यात पोलीस संभाजीनगरच्या आत्ताच्या घडीला गुंतलेले स्पष्टपणे दिसतात. आम्हाला नगरचा पोलीस येऊन इथं कारवाई करतो नाकावर टिचून, तर आपल्या इथल्या पोलिसांना थोडीशी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. ते संदीपान भुमरे यांचा ड्रायव्हर तसं काय पुढं काही झालंच नाही, त्याच्यात काही तुम्ही पाठपुरावा करताय काय विरोधी पक्ष म्हणून? नाही, त्याच्यामध्ये काय झालं? माझ्याकडे जे लोक आले त्याच्यात तर ती जागा मुळात त्या सालार जंगचीच नाही आहे, पण कोठारी आणि कालडा यांचं त्या जागेच्या विषयी भांडण चालू आहे. कोर्टामध्ये काहीतरी त्याचा स्टे मिळालेला आहे. असं असताना सालार जंगने काय हिवानामा भुमरेंच्या ड्रायव्हरवर करून दिलेला आहे. आता हिवानामा करत असताना एवढ्या जमिनीचं व्हॅल्युएशन असताना हिबानामा जरी करायचा असला तरी त्याला मला असं वाटतं मुद्रांक शुल्क भरावं लागतं. एवढ्या मोठ्या जमिनीचं मुद्रांक शुल्क किती होतं हे मला काही माहिती नाही जमिनीतलं. पण असं असताना पोलीस अजून का कारवाई करत नाही हा प्रश्न आहे. बाकीचे साधे 20x30 काय 20चे प्लॉटवर एखादं लफडं झालं तर पोलीस 4-4 दिवस आतमध्ये टाकतात. परंतु एवढं 3-4 एकर जागेचं प्रकरण आहे, हिबानामा कसा लिहून दिला, आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांची संभाळण्याची काय करते हा निश्चित आमच्या समोरचा प्रश्न आहे. या संदर्भात त्वरित कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही ठेवलेली आणि पुन्हा एकदा ठेवू. म्हणजे सुप्रीम कोर्टाने एक ऑर्डर केली होती, त्याला काहीतरी स्टे होता. त्यानंतर सुद्धा जैसे ते ही ऑर्डर दिलेली कोर्टाने. असं असताना पण हिवानामा झाला आणि PR कार्डवर नाव आलं, म्हणजे हे प्रशासनाने सगळ्यांनी मिळून म्हणजे कोर्टात केलेलं आहे. याच्यात ते जे नगर भूमापन विभाग सहभागी आहे, स्पष्टपणे सांगायचं तर महानगरपालिका सहभागी आहे, पोलीस सहभागी आहे. हे सगळे मिळून यंत्रणा एकत्रित करून या सगळ्या गोष्टी त्या भागातल्या घडलेल्या आहे आणि याला सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा दबाव आहे या सगळ्या गोष्टीला आणि पोलीस या दबावाखाली काम करतात. मी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखे विभागाला आवाहन करेल, विनंती करेल आणि लवकर रितसर पत्रसुद्धा देईल सोमवार मंगळवारी. या संदर्भात त्वरित कारवाई केली पाहिजे. हिबानामा रद्द झाला पाहिजे सगळ्यात आधी. दुसरी गोष्ट, कोर्टात प्रकरण चालू असेल तर जैसे ते असेल तर तो जैसे ते असताना तिथं कंपाऊंड वॉल कोणती महापालिकेची परमिशन कोणी घेतली, कंपाऊंड वॉल कसं केलं, महापालिका जबाबदार नाही त्याला. भले पत्रे असेल शेड असेल याला परमिशन घ्यावी लागते, पण तो महापालिका याच्याकडं दुर्लक्ष करते. ड्रायव्हरची इतकी मोठी पोहोच आहे का सत्ताधाऱ्यांपर्यंत? एवढं म्हणजे काय ड्रायव्हर नावाला आहे. आता त्याच्यातल्या डिटेल गोष्टी सांगितल्या तर ह्या होईल, पण तो ड्रायव्हर नावाला आहे. नाही, ड्रायव्हर नावालाच आहे ना, ते स्पष्ट दिसतो. तो ड्रायव्हर आहे बिचारा साधा, तो कुठं 3.5 एकर त्याचं कुठं हिवानामा त्याचा काय संबंध आला करायचा? तो ते माणसं हैदराबादचे, हा संभाजीनगरचा पैठण तालुक्यातला, याचा आणि त्याचा काय हिबानामा? उद्या तर कोणी कोणाला हिबानामे करून देईल आणि मग तर बाकी गोष्टी व्यवहार करायचीच गरज नाही. कोण आहे मग? भुमरे आहेत ना, स्पष्टपणे संदीपान भुमरे आहेत. मी तर म्हणेल त्यांच्या मुलाचे सगळे इन्क्वायरी केली पाहिजे, CDR रिपोर्ट काढले पाहिजे. हैदराबादला किती वेळेस गेले, काय काय केलं हैदराबादला, किती रुपयात सौदा ठरला, हे सगळं केलं पाहिजे. दादा त्या ठिकाणी जवळपास 7-8 मालक आतापर्यंत उभे राहिलेले आहेत आणि ते सगळे आपापल्या गुंडांच्या टोळ्या त्या ठिकाणी फिरवत असतात. बोर्ड कार्ड किंवा आपसात मारामारी, मग वातावरण खराब होऊ शकतं. जमीन माफिया हे पहा, तेवढा पट्टा जो आहे तिथं असंच झालेलं आहे. काही तर कन्स्ट्रक्शन चालू आहे. आता महापालिकेने कशी परवानगी दिली महापालिकेला माहिती आहे, परंतु तिथं त्या पट्ट्यामध्ये असंच चालू आहे. त्याला पोलीस आणि महापालिका 2 घटक सपोर्ट करतात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.